तर विद्यार्थ्यांनो, एका नंबर स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जी के क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच आपल्यासाठी 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या जी के क्वेश्चनचे मी एक ई बुक 6 महिन्याच्या कठोर प्रयत्नातून बनवलेली आहे. आणि इच्छुक विद्यार्थ्यांसाठी त्या ई बुकचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. जर डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल, सध्या तुम्ही जो व्हिडिओ किंवा सुपर क्लास पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ई बुकचा लिंक दिसून जाईल, मिळून जाईल. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, बाष्पीभवन ही पद्धत पाण्यातून काय वेगळे करण्यासाठी करत असतात? बाष्पीभवन ही पद्धत पाण्यातून काय वेगळे करण्यासाठी केली जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. बाष्पीभवन ही जी पद्धत आहे पाण्यामधून मीठ वेगळे करण्यासाठी केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार कोणाला आहे? शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. हेमोग्लोबिन यांच्याकडे शरीरामध्ये ऑक्सिजनचे परिवहन करण्याचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती हा राष्ट्रपती राजवट किती महिन्याकरिता ठेवू शकतो ते सांगायचं आहे. राष्ट्रपती हा व्यक्ती राष्ट्रपती राजवट एकूण किती महिन्याकरिता ठेवू शकतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. 2 महिन्याकरिता जे आहे राष्ट्रपती व्यक्ती राष्ट्रपती राजवट ठेवू शकत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये काय हे स्थगित होत असते? राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये खालीलपैकी कोणते सभागृह स्थगित होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. विधानसभा हे जे सभागृह आहे राष्ट्रपती राजवटीच्या काळामध्ये स्थगित होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून कोणती नदी वाहत असते? नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून खालीलपैकी कोणती नदी वाहते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नर्मदा ही जी नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या सरहदीवरून वाहणारी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सौरभट्टीमध्ये कोणते आरसे वापरून ऊर्जा एकत्रित करून प्रकाश मिळवला जातो ते सांगायचं आहे. सौरभट्टीमध्ये खालीलपैकी कोणते आरसे वापरून ऊर्जा एकत्रित करून प्रकाश मिळवला जात असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. सौरभट्टीमध्ये आंतरवर्ग आरसेचा उपयोग करून जे आहे प्रकाश एकत्रित करून ऊर्जा मिळवली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण कोणाची आहे ते सांगायचं आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही शिकवण खालीलपैकी कोणाची आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. गौतम बुद्ध यांचे जे आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही प्रसिद्ध शिकवण आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते ते सांगायचं आहे मित्रांनो. ॲल्युमिनियम खालीलपैकी कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ॲल्युमिनियम जे आहे बॉक्साईट या खनिजापासून मिळवण्यात येत असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते ते सांगायचं आहे. प्रसिद्ध असलेले कारगिल युद्ध एकूण किती दिवस चालले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 60 दिवस असलेले जे आहे प्रसिद्ध कारगिल युद्ध चाललेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कारगिल युद्ध कोणत्या 2 देशामध्ये झालेले होते ते सांगायचं आहे मित्रांनो. कारगिल युद्ध खालीलपैकी कोणत्या 2 देशामध्ये झाले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारत पाकिस्तान या दोन्ही देशामध्ये कारगिल युद्ध झालेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचे राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जात असते? भारतामध्ये राष्ट्रपती यांची निवडणूक खालीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अप्रत्यक्ष प्रकारे भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भूमी ईश्वराची प्रसिद्ध घोषणा कोणत्या व्यक्तींनी केली होती ते सांगायचं आहे. संपूर्ण भूमी ईश्वराची प्रसिद्ध घोषणा खालीलपैकी कोणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहील. विनोबा भावे यांनी जे आहे संपूर्ण भूमी ईश्वराची अशी घोषणा केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. बागर असे कोणत्या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेश असं म्हटले जात असते? बागर असे खालीलपैकी कोणत्या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेश असं म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. राजस्थान राज्यातील अंशतः शुष्क प्रदेश असं बागर संबोधले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. वेदांकडे परत चला हा संदेश खालीलपैकी कोणी दिलेला होता? वेदांकडे परत चला असा संदेश खालीलपैकी कोणामार्फत देण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. या ठिकाणी दयानंद सरस्वती यांच्यामार्फत जे आहे वेदांकडे परत चला असा प्रसिद्ध संदेश देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. मुरलीधर देवीदास हे खालीलपैकी कोणाचे संपूर्ण नाव आहे ते सांगायचं आहे. मुरलीधर देवीदास असे खालीलपैकी कोणाचे संपूर्ण नाव आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बाबा आमटे यांचे मुरलीधर देवीदास असे संपूर्ण नाव होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी चांदपूर व आंबागड हे 2 टेकड्या कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे. चांदपूर तसेच आंबागड हे 2 टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भंडारा जिल्ह्यामध्ये चांदपूर तसेच आंबागड हे दोन्ही टेकड्या स्थित झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न पाहूया.
भारतामध्ये एकूण किती युनेस्को वारसा स्थळे उपलब्ध आहेत ते सांगायचं आहे. भारतामध्ये सध्या एकूण किती युनेस्को वारसा स्थळे आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतामध्ये 40 युनेस्को वारसा स्थळे सध्या स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भीमसेन, कोका, गायमुख हे सर्व टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात ते सांगायचं आहे. भीमसेन, कोका, गायमुख हे सर्व टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यामध्ये भीमसेन, कोका, गायमुख या सर्व टेकड्या स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात जुने रेल्वे स्थानक खालीलपैकी कोणते आहे? भारतातील सर्वात जुने रेल्वे स्थानक खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. बोरी बंदर हे जे रेल्वे स्थानक आहे भारतातील सर्वात जुने आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. हावडा रेल्वे स्टेशन भारतामध्ये सर्वात जास्त प्लॅटफॉर्मचा समावेश असलेले रेल्वे स्टेशन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हावडा रेल्वे स्टेशनमध्ये एकूण किती प्लॅटफॉर्मचा समावेश आहे ते सांगायचं आहे. हावडा रेल्वे स्टेशनमध्ये एकूण किती प्लॅटफॉर्मचा समावेश आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. 23 प्लॅटफॉर्मचा समावेश जो आहे हावडा रेल्वे स्टेशनमध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महात्मा फुले यांच्या कार्याचे सतत कौतुक करणारे वृत्तपत्र खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. सत्यदीपिका, ज्ञानप्रकाश, सुबोध पत्रिका हे सर्व वृत्तपत्र जे आहे महात्मा फुले यांचे सतत कौतुक करणारे होते. पुढचा प्रश्न पाहूया. देशामध्ये सर्वाधिक कुपोषित मुले कोणत्या राज्यामध्ये येतात ते सांगायचं आहे. देशामध्ये सर्वात जास्त कुपोषित मुले खालीलपैकी कोणत्या राज्यात येतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. उत्तर प्रदेश राज्यामध्ये देशामध्ये सर्वात कुपोषित मुले स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. भारत, चीन, भूतान या सर्वांच्या सीमेला काय म्हणून ओळखले जाते ते सांगायचं आहे. भारत, चीन, भूतान या सर्वांच्या सीमेला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. ट्राय जंक्शन असे जे आहे भारत, चीन, भूतान या सर्व देशांच्या सीमेला संबोधले जात असते. तर पाहूया पुढचा प्रश्न काय आहे. या ठिकाणी जगामध्ये सर्वात जास्त चांदीचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होत असते? जगामध्ये सर्वात जास्त चांदीचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मेक्सिको या ठिकाणी जगामध्ये सर्वात जास्त चांदीचे उत्पादन केले जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. वृत्तपत्राचा कागद जगामध्ये कोणता देश मोठ्या प्रमाणावर बनवतो ते सांगायचं आहे. वृत्तपत्राचा कागद जगामध्ये कोणता देश सर्वात मोठ्या प्रमाणात बनवतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील कॅनडा हा जो देश आहे वृत्तपत्राचा जो कागद आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये बनवत असतो. पुढचा प्रश्न पाहूया. अलंग हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. अलंग हे बंदर भारतातील कोणत्या राज्यात येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 योग्य राहील. अलंग हे जे प्रसिद्ध बंदर आहे भारतातील गुजरात राज्यामध्ये स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उन्हेरी गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे. उन्हेरी गरम पाण्याचा झरा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उन्हेरी नावाचा गरम पाण्याचा झरा स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे कोणत्या रोगाचे निदान होत असते ते सांगायचं आहे. लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे खालीलपैकी कोणत्या रोगाचे निदान होत असते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. मधुमेह रोगाचे जे निदान आहे लघवीतील साखरेच्या प्रमाणामुळे होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार होता ते सांगायचं आहे. संवाद कौमुदी खालीलपैकी कशाचा प्रकार होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पाक्षिकाचा जो आहे संवाद कौमुदी हा प्रसिद्ध प्रकार होता. पुढचा प्रश्न पाहूया. संवाद कौमुदी हे पाक्षिक कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते ते सांगायचं आहे. संवाद कौमुदी हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य राहील. राजा राममोहन राय यांच्यामार्फत संवाद कौमुदी हे पाक्षिक सुरू करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. परमवीर चक्र पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च आहे ते सांगायचं आहे. परमवीर चक्र पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील सर्वोच्च आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. परमवीर चक्र जो आहे लष्कर क्षेत्रातील सर्वोच्च एक प्रसिद्ध पुरस्कार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वाधिक नागरी लोकसंख्या असणारे राज्य खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्र राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त नागरी लोकसंख्या स्थित झालेली आहे. साबरमती नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? साबर नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. उदयपूर या ठिकाणी जे आहे साबरमती नदीचा उगम झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
पुणे येथे कन्याशाळेची स्थापना कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते सांगायचं आहे. पुणे या ठिकाणी कन्याशाळेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. धोंडो केशव कर्वे यांनी पुणे येथे कन्याशाळेची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता असतो? भारतामध्ये केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे केंद्रीय सरकारचा प्रमुख व्यक्ती असतो. पुढचा प्रश्न पाहूया. देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो ते सांगायचं आहे. देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार खालीलपैकी कोणता व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर एक राहील. पंतप्रधान हा जो व्यक्ती आहे देशाच्या राष्ट्रपतीचा प्रमुख सल्लागार व्यक्ती असतो. पुढचा प्रश्न. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून किती पंतप्रधान झालेले आहेत ते सांगायचं आहे. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारतामध्ये एकूण किती पंतप्रधान झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील. एकूण 16 पंतप्रधान भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून झालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते कोणते होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते खालीलपैकी कोणते होते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. पंडित नेहरू यांनी जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. पुढचा प्रश्न पाहूया. पंजाब केसरी ही पदवी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला देण्यात आलेली होती? पंजाब केसरी पदवी खालीलपैकी कोणाला देण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. ठिकाणी लाला लजपत राय यांना पंजाब केसरी ही एक पदवी देण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. नेहरू अहवाल खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने तयार केला होता ते सांगायचं आहे. नेहरू अहवाल खालीलपैकी कोणामार्फत तयार करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मोतीलाल नेहरू यांच्यामार्फत नेहरू अहवाल तयार करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते? खालीलपैकी कोणाच्या सूचनेनुसार भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. लॉर्ड इर्विन यांच्या सूचनेनुसार जे आहे भारतीयांना सायमन कमिशनमधून वगळण्यात आलेले होते. जगामध्ये साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागलेला आहे? जगामध्ये साखर उत्पादनामध्ये भारत देशाचा कोणता क्रमांक लागला आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. दुसरा क्रमांक भारत देशाचा जगामध्ये साखर उत्पादनात लागलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात मोठी तुरीची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. कर्नाटक राज्यामध्ये सर्वात मोठी भारतातील तुरीची बाजारपेठ स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध असलेले हार्वर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे ते सांगायचं आहे. अतिशय प्रसिद्ध असलेले हार्वर्ड विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील. अमेरिका या देशामध्ये प्रसिद्ध असलेले हार्वर्ड विद्यापीठ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून खालीलपैकी कोणत्या शहराला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 2 राहील. जळगावला जे आहे अजिंठ्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न. जळगाव जिल्ह्यामध्ये वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? जळगाव जिल्ह्यामध्ये वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. जामनेर या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये वनस्पती तुपाचा व खताचा कारखाना स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणता एक तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणता तालुका अहमदनगर जिल्ह्यात नाही? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 योग्य राहील. या ठिकाणी अमळनेर हा जो तालुका आहे या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यात नसलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील. श्रीरामपूर या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोसंबी या फळाचे संशोधन केंद्र स्थित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयामध्ये MA केलेले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या विषयामध्ये MA केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अर्थशास्त्र विषयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA केलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. धोंडो केशव कर्वे यांनी बल मनोहर मंदिराची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? धोंडो केशव कर्वे यांनी बल मनोहर मंदिराची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सातारा जिल्ह्यामध्ये धोंडो केशव कर्वे यांनी बल मनोहर मंदिराची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे सुरू केलेले कशाचा एक प्रकार होता ते सांगायचं आहे. या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांनी सुरू केलेला मानवी समता खालीलपैकी कशाचा प्रकार होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो
दोनू राहील मासिकाचा जो प्रकार आहे दोनू केशव कर्वे यांनी सुरू केलेली मानवी समता हा एक झालेला होता। तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला नक्कीच आवडलेलीच आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचा आहे। 15,000 पेक्षा जास्त MPSC लेवलच्या जीके क्वेश्चनचे ईबुक घ्यावयाचे असेल लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। जर डिस्क्रिप्शन समजत नसेल तर सध्या तुम्ही जो सुपर क्लास किंवा व्हिडिओ पाहता त्याच्या नावावर क्लिक करा, ईबुकचा लिंक दिसून जाईल मिळून जाईल। तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर